जे आहेत ते बांधण्यात आलेले आहेत आणि एलओसी जवळच्या सर्व नागरिकांना सुखरूपपणे या बंकर्समध्ये सुरक्षित स्थळी जे आहे ते हलवण्यात आलेलं आहे। आणि आता पंतप्रधान मोदींची एस जयशंकर आणि डोवाल यांच्यासोबतची बैठक जी आहे ती संपलेली आहे। काही वेळापूर्वीच ही बैठक संपली आहे। 1.5 तास ही बैठक जी आहे ती झालेली आहे। पंतप्रधान मोदींना प्रत्येक माहिती जी आहे ती या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। पहलगामचा हल्ला, त्याच्यानंतर राबवलेलं ऑपरेशन सिंदूर आणि त्याच्यानंतर पाकिस्तानकडून झालेली आगळीक, पाकिस्तानकडून करण्यात आलेले ड्रोन आणि मिसाईलचे हल्ले, त्याला भारताकडून दिलं गेलेलं चोख प्रत्युत्तर, याची प्रत्येक माहिती पंतप्रधान मोदींना दिली जाते। मोदींनी ही संपूर्ण माहिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचवलेली आहे। श्रीनगरमध्ये पाकचे ड्रोन पाडण्यात आलेले आहेत। लागोपाठ व्हिडिओज आहेत ते समोर येत आहेत। पहिला, दुसरा, तिसरा, चौथा व्हिडिओ जो आहे आपण या ठिकाणी पाहताय। ड्रोन कशा पद्धतीने आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाडलेले आहेत त्याचे व्हिज्युअल्स जे आहेत ते समोर येत आहेत। पाचवा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहताय, ज्या वेळेला लागोपाठ ड्रोनने हल्ले करण्यात आलेले होते पाकिस्तानकडून, त्या ड्रोन हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आलेले आहे। श्रीनगरमध्ये मोठ्या स्फोटाचा आवाज जो आहे तो ऐकायला मिळालेला आहे। सतर्कतेच्या सूचना ज्या आहेत ते नागरिकांसाठी जारी करण्यात आलेल्या आहेत। सायरन वाजवण्यात आले, त्याच्यानंतर ब्लॅकआउट करण्यात आलेले आहेत। नागरिकांनी घरातच थांबण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे। काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुद्धा जोरदार फायरिंगचा आवाज जो आहे तो ऐकू येतोय। रात्री 8 वाजल्याच्या नंतर पाकिस्तानकडून ही आगळीक केली जाते। काल सुद्धा 8 वाजल्याच्या नंतर आगळीक करण्यात आली, कुरापती ज्या आहेत त्या सुरू झाल्या। मात्र भारतीय सैन्य, आपली एअर डिफेन्स सिस्टीम ही सज्ज आहे। 24 तास आपली सिस्टीम जी आहे ती सज्ज आहे आणि प्रत्येक हल्ल्याला, जेव्हा केव्हा हल्ला होईल त्यावेळेला त्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर जे आहे ते दिलं जात आहे। राजस्थानमध्ये आतापर्यंत 30 ड्रोन जे आहेत ते निकामी करण्यात आलेले आहेत। जम्मू काश्मीरच्या नगरोटामध्ये पाकचा ड्रोनच्या माध्यमातून हल्ला, मात्र हा ड्रोनचा हल्ला सुद्धा निष्क्रिय झालेला आहे। हा हल्ला सुद्धा परतवून लावण्यात आलेला आहे। जम्मू काश्मीरच्या नगरोटामध्ये पाककडून ड्रोनने हल्ल्याचा प्रयत्न झालाय। भारत पाक सीमेजवळ पाकची नागरी विमानं उडत आहेत। महत्वाची बातमी आपण पाहताय, नागरी विमानांच्या आडून पाककडून ड्रोन हल्ला जो आहे तो केला जातोय। काल सुद्धा पाकिस्तानची हीच रणनीती होती की नागरी विमानांचा वापर जो आहे तो करण्यात आलेला होता। त्यांनी त्यांची हवाई हद्द जी आहे ती बंद केलेली नव्हती आणि रात्री 7:30-8च्या नंतर या ठिकाणी नागरी विमानांचा वापर त्यांच्या हद्दीमध्ये जो आहे तो करण्यात आलेला होता, जेणेकरून या नागरी विमानांच्या आडून त्यांच्याकडून ड्रोन आणि मिसाईलचे हल्ले जे आहेत ते केले जातील। मात्र भारताकडून त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। नागरी वस्त्या, धार्मिक स्थळ आणि एअरपोर्टला पाकिस्तानकडून टार्गेट केलं जात आहे। कराची ते लाहोर पाककडून नागरी विमान सेवा जी आहे ड्रोन हल्ल्यांसाठी ती सुरू झालेली आहे।